तर पब्लिक आज होतं आपल्या बहिणीचं लग्न, त्यामुळे आपण रेडी होऊन ते निघलो लॉनवर जायला. आणि इकडे लॉनवर पोहोचतो एकदम फुल ऑन तयारी चालू होती. वा तेवढं तिथले आपलं चिल्लर पार्टी, कामाचं नाव नव्हती घेत, फक्त आराम माझा आराम. आणि तेवढं थेट भेटला आपल्या नवरचं भाऊ. म्हणलं बाई काय झाली? बाई म्हणतो लग्नापेक्षा कामच जास्त झाली मग आपल्या मागं. जे आलं नाही ते काम सांगू राहिलं, बरं दुसरं काही नाही. नवरीच्या पाऊल बोलून थेट बाहेर आलो. तिथं ढगांना वाटलं त्यांच्या शेअर लग्न इनकम्प्लीट आहे. ढगांना म्हणते वरून आशीर्वाद आहे फक्त, खाली नका येऊ तुम्ही, आले खाली तर मग लग्न. तिथं ढगाच्या नांदामुळे तिथं पाहुण्यांची एंट्री झाली. या पाहुण्यांना पाणी देण्याची जबाबदारी थेट माझ्यावर आली. आज ब्लॉगर कमी पण वेटर जास्त झालं तुम्ही. तेवढ्या थेट नवरीची एंट्री झाली, पण नवरीची एंट्री बघायला आपला की टाइम नव्हता. मग फटाफट मी शरबताची ग्लास भरायला सुरुवात केली आणि फटाफट ग्लास भरले आणि थेट वाटून पण दिले. शेवटी एक ग्लास घेतला आणि डायरेक्ट पोटात गेला आपल्या. नेमकं शरबत पेलं नाही तर लगे पाहुण्याची पंक्ती बसल्या. म्हणला डव वाढायला लागला. मोबाईलवर काढायला चिल्ली पिल्ली लागली वाढायला. मस्त की नवीन कपडे घालून पुन्हा इथं लॉनवर आलो. इथं आम्ही येऊच तर नवरीची एंट्री चालू होती. तर म्हणलं आम्ही लेट झालो काय, नंतर आलो. म्हणलं नाही बरोबर टायमर आलो. पब्लिक यांनी या स्मोक मी तर नवरीला गायब करून टाकलं. हट म्हणलं पब्लिक तुम्ही आपला ब्लॉग पाहता पण फॉलोच करत नाही. आला एकदा घ्या ना फॉलो करून, दाबा एकदा बटन दाबा. पब्लिक तुमच्या फॉलो चेक करून तर थेट लग्न लागून गेलं मायला म्हणलं. तर पब्लिक भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर बाय.